मंगलम नमस्ते. तर आज गुरुपौर्णिमा आहे. आपल्या ऑफिसमधल्या सगळ्या एम्प्लॉईजना विचारू की गुरुपौर्णिमा का सेलिब्रेट केली जाते. तर गुरुपौर्णिमा का सेलिब्रेट केली जाते? गुरुपौर्णिमा म्हटलं की फक्त हेच आठवतं, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे सगळं काही. गुरुपौर्णिमा बेसिकली आपण सेलिब्रेटच ह्याच्यासाठी करतो की ज्या गुरूंनी आपल्याला ज्ञान दिलंय तर त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. सगळ्यांनाच माहिती आहे की गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून ओळखली जाते, कारण की व्यासांचा हा जन्मदिवस आहे आणि व्यास हे पहिले 7 गुरु आहेत, प्रभू शिव आहेत. त्यांनी त्या सगळ्यांना जे शिक्षण दिलं, जे त्यांनी ज्ञान दिलं, त्यातले हे पहिले गुरु आहेत. म्हणून व्यास पौर्णिमा ही सेलिब्रेट केली जाते आणि त्यालाच आपण गुरुपौर्णिमा असे म्हणतो.